नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सदानंद भणगे यांची रहस्यमय कादंबरी अमानवी विनवणी. आणि आज या कादंबरीचा भाग दुसरा. मणीचा फोन आला तशी शुभा अस्वस्थ झाली. काय उत्तर द्यावं तिला समजेना. तिच्या वडिलांच्या पण ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी लोकवृत्त वाचून डोक्याला हातच लावला होता. तो त्यांचा जावई होणार होता, त्याहीपेक्षा ते त्याच्यावर मुलासारखी माया करत होते. अविनाश माणूसच असा होता, ज्याच्या संगतीत यायचा तो त्याच्या प्रेमात पाडायचा. शुभा, तू आजच्या आज अविनाशना भेट आणि त्याला घरीही बोलव. बाबांनी भेटायला बोलवलं आहे असं सांग त्याला. अगं, मला त्या नाटकाची कुंडली माहिती आहे. मी त्याला फोन केला आहे. मन माझे रमलेच्या सेटवर बोलवलं आहे त्यांनी मला. थोडा वेळ मध्ये काढणार आहे तो. तुम्हाला माहिती आहे ना, छोटीशी बातमी पेपरवाले कशी रंगवून लिहितात ते. सहज बोलला असेल तो. बाई गं, त्या अमानवी विनवणी नाटकाची कुंडलीच दुर्दैवी आहे. मी दाखवीन त्याला ग्रहदशा कशा असतात ते. बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, त्यांचा या कशावरही विश्वास नाही आहे म्हणून. अगं, पण घटना तर तशाच घडत गेल्या आहेत ना. हे बघा, तुमचे 2 पिढीतले वाद राहू द्या बाजूला. तुम्ही फक्त हे नाटक करू नको एवढं सांगा. शुभाच्या आईनं मध्ये पडून विषय थांबवला. ठरलेल्या वेळेला शुभा मन माझे रमलेच्या सेटवर गेली. ब्रेक चालू होता. सगळे कलाकार शुभाभोवतीच गोळा झाले. आवी फ्रेश व्हायला गेला होता. तेवढ्या वेळात सगळेजण म्हणत होते, शुभाताई, अविनाशनं सांगा ना तो प्रोजेक्ट करू नका म्हणून. आवी आला आणि तो विषय बंद झाला. हातात कॉफीचे मग घेऊन दोघं बाहेर आले. आवी, ही बातमी मला मणीकडून कळावी याचा अर्थ काय? अगं, रात्री मला वाटलं हे आपण केलंच पाहिजे आणि सकाळी मी त्याला भेटलो. आणि मुलाखत? अगं, तेव्हाच झाली एका प्रयोगाच्या वेळी आणि आवेगात मी बोलून गेलो. एका नाटकाचा प्राथमिक विषय झाला एवढंच. तुझ्याशी बोलणार होतोच मी. एखाद्या नाटकाचा? अरे, ते नाटक अमानवी विनवणी आहे. आता तू तरी समजून घे ना जानू. इतके दिवस समजून घेतीये म्हणूनच थांबले ना मी. अरे, तुम्ही सगळे मला असं एकटं पाडू नका रे. तू तरी, मी तरी काय. किती जणांचे आयुष्य पणाला लावणारेस एका नाटकापायी. उगाच गंभीर बनवताय तुम्ही प्रकरण. मला सांग शुभा, त्या रात्री मला अचानक जाग का यावी? 1000 पुस्तकातनं मला तेच पुस्तक हाताशी का लागावं? शास्त्रींचा फोटो सारखा का दिसावा? काहीतरी दैवी संकेत असेल ना. दैवी नाही, अमानवी. शुभाचे डोळे भरून आले. शुभा, तुझा माझ्यावर विश्वास आहे? स्वतःहीपेक्षा जास्त आहे, पण दैवावर नाही आहे. विषयाची परीक्षा मी तुला घेऊ देणार नाही. मग तू मला काहीही म्हण. अगदी जुनाट विचारांची म्हणालास तरी चालेल. आवी हसला. त्याने तिचा हात हातात घेतला. या हातांची हात मला कायम हवी. आवी, कायम. तुझा विश्वासच मला बळ देतो शुभा. मला माझा आतला आवाज सांगतोय, मी त्या नाटकावरचा कलंक दूर करणार आहे. सर, शॉट रेडी आहे सर. आतून आवाज आला तसा शुभानं त्याच्या हातातला आपला हात सोडवून घेतला. बाबांनी बोलवलंय. कधी जमेल? उद्या येईन मी घरी जायच्या अगोदर. चल, शॉट द्यायचा आहे. अभि, अरे, आयुष्यातले निर्णय मालिकेसारखे नसतात रे. दृश्य एक कट, दुसरं चालू. पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध नसला तरी चालतं. झाली का तुझी लेक्चरशिप सुरू? बाई, तू आता तुझी तत्त्वज्ञानाची अवघड भाषा नको ऐकोस ग. मी आपला पडलो गरीब रांगडा नट, दुसऱ्याची वाक्य पाठ करून म्हणणारा. बरं रांगडे बाबा, जा आता. नका निर्मात्याचा खर्च वाढवू. हसत हसत ती म्हणाली. तू हसलीस ना, अभि हम खुश. चल बाय, जातो मी. तो आत पळाला. हसता हसता डोळे पुसत ती स्टुडिओ बाहेर पडली. स्वतःशीच विचार करायला लागली. यालाच प्रेम म्हणतात का? सहवासात आलं की सगळं विसरायला होणं. त्याला भेटलं की आपण आपले राहतच नाही. त्याच्या एका स्पर्शानं सगळं बदलून जातं.
त्याला भेटून आलं की बराच काळ आपण वेगळ्याच विश्वात वावरत असतो. बोलण्याच्या नादात त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नसल्याचं बऱ्याच वेळानं तिच्या लक्षात आलं आणि लहान मुलीसारखी ती स्वतःशी हसली. सांगितल्याप्रमाणे आवी फोन करून शुभाच्या घरी आला. या 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 जावई बाप्पू या. बाबांनी नेहमीप्रमाणे स्वागत केलं. शूज काढून त्यांनी बाबांना नमस्कार केला. इतक्यात शुभाची आई पण आली. तिलाही नमस्कार केला. एवढे मोठे झालाय पण संस्कार विसरला नाहीत तुम्ही. बसा. शुभा कॉफीचे कप घेऊन आली. अगं खायला आण ना काहीतरी. यावेळी खात नाही तो काही. घरी जायची घाई असते ना, त्या दोघी वाट बघत असतात. कळलं कळलं बाईसाहेब, पेन्शनरसारख्या गप्पा मारत बसणार नाही आहे मी त्यांच्याशी. काय हो, त्या मन माझे रमलेमध्ये तुम्ही खूप रडवताय हां बायकांना आता, आई म्हणाली आणि तो नुकता हसला. बाकी खूप जोरात कामं चालू आहेत तुमची, शुभा सांगत होती. आता नवीन काही घेऊ नका सध्या, दगदग फार होती. बाबांनी विषयाकडे कूच केलं. आवडत्या कामात कसली आली आहे ना दगदग बाबा. हे नवीन नाटक घेऊ नका. अविनाश, त्या नाटकाची कुंडलीच बरोबर नाही आहे. दशमस्थानी. बाबा एक विचारू का. त्यांचं वाक्य अर्धवट तोडत अविनाश म्हणाला. हां विचारा ना. एखाद्या मुलीच्या पत्रिकेत मंगळ असतो, तिचं लग्न जमत नाही, बरोबर. हो खरं आहे. तिला मंगळाचाच मुलगा लागतो, नाहीतर मृत्यूयोग ना. हां आम्ही तसं स्पष्ट नाही सांगत, पण मंगळ असलेला मुलगा मिळाला की अरिष्ट टळतं ना. हो नक्कीच. मग समजा या नाटकाच्या पत्रिकेत असाच काही ग्रह असेल आणि माझ्याही पत्रिकेत असेल तर जमेल ना. सगळं व्यवस्थित पार पडेल, अरिष्ट टळेल. आपल्याच विषयाचा आधार घेऊन आपल्यालाच निरुत्तर केलेलं बघून बाबा विचारात पडले. या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत जावई बापू. मी पण तेच म्हणतोय बाबा. मला तुम्हाला दुखवायचं नाही किंवा युक्तिवाद करून तुम्हाला पटवून द्यायचं असंही नाही आहे. मी माझा मुद्दा सांगितला आहे. बरं आता त्यांना उशीर होतोय, लांब जायचं आहे, नंतर बोलू आपण. दोघांची चर्चा वाढायला लागली तसा आईनं विषय थांबवला. विचार करून निर्णय घ्या म्हणजे झालं. तुमच्यावर खूप लोक अवलंबून आहेत. बाबा म्हणाले तसं आवीनं त्यांचा हात आपल्या हातात घेतला. बाबा नक्कीच, तुम्ही निर्धास्त राहा. शुभा त्याला सोडायला गेटपर्यंत गेली. त्यानं कोणाच्या नकळत तिच्या गालावर आलेले अश्रू पुसले आणि तो गाडीकडे गेला. मणीला राहावे ना. केवळ आवीच नाही तर सुमित्राबाई, सई, शुभा सगळे त्याच्या घरातले होते. मुंबईत प्रथम आला तेव्हा कोणीच ओळखीचं नव्हतं. अविनाशने आधार दिला होता. सुमित्राबाईंनी आईची माया लावली. सई तर काय थोरल्या बहिणीसारखी वाटायची. त्यांना आधार दिलाच पाहिजे. त्याने गाडी काढली, सईच्या ऑफिसला आला. तिने ओळखलं. ती म्हणाली, चल आपण घरीच जाऊ, आई असेल घरी. आवी कुठं आहे. आज 3 शिफ्टमध्ये काम आहे त्याला. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. त्याला बघताच सुमित्राबाई रडवेल्या झाल्या. सईनं कॉफी आणली. अचानक शुभासुद्धा आली. अगं तू कशी काय आलीस. आवी भेटला का. अगं तुझ्या ऑफिसला फोन केला तर काल तू घरी होतीस. अचानक दुपारीच गेल्याचं कळाल्यानं मला काळजी वाटायला लागली म्हणून फोन न करता लगेच आले. आवीला आज वेळच नाही आहे. तिला बघून सुमित्राबाई आणखीन नर्वस झाल्या. तिचा हात हातात घेऊन बसल्या. आई मी आहे ना. अरे पण तुझं तरी कुठे ऐकतोय तो. सई तू का लगेच एवढी पॅनिक होतेस ग. अरे का म्हणजे काय. हे बघ मी काही जुन्या मताची नाही आहे म्हणे, पण ते नाटक कुठल्या इंग्लिश कल्पनांवर आधारित आहे माहिती आहे ना. सैतान इज ऑलवेज अलाइव्ह. ही नेव्हर कम्स टू यू. यू गो टुवर्ड्स हिम. ही अटॅक्स ओनली व्हेन यू रेकग्नाइज हिम. कळलं ना. दुसरा मुद्दा बघ म्हणे. तो तुमच्याकडे येत नाही, तुम्ही जाता त्याच्याकडे स्वतःहून. म्हणून मला भीती वाटते रे. आवीनी स्वतः निर्णय घेतला आहे. अगं हो, पण तू तिसरा मुद्दा कण घे ना लक्षात. आवीचा या गोष्टीवर विश्वासच नाही आहे मुळात.
काही होणार नाही. तू खात्रीनं सांगू शकतोस? मग एक नाही 3 वेळा का घडलं असं? खूप काळ लोटलाय सई त्या घटनांना. ती वेळ तशी असेल म्हणून प्रयोग करून बघायचा का म्हणे? का नुसता विचार करत बसायचं? नाही, सध्या सगळ्या स्तरातून त्याला विरोध होतोय. कदाचित बदलेल तो त्याचं मत. शक्य नाही. तू नाही म्हणालास तर एकटा करायला निघालाय तो ते नाटक. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलोय. तुम्ही घाबरून जाऊ नका. एक तर त्यांनी अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला असणार. त्याच्या पाठीमागे खूप चांगल्या शक्तींचे आशीर्वाद आहेत. सगळ्या दुनियेच्या शुभेच्छा आहेत आणि मी त्याला एकटं पाडणार नाही. मी विरोध करतच राहील. नाही ऐकलं तर मी त्याच्याबरोबर असेन. तुम्ही काळजी करू नका. शुभाच्या बाबांचा ज्योतिषाचा अभ्यास आहे. काय म्हणाले ते? त्यांनी आवीला सांगायचा प्रयत्न केला, त्या नाटकाची कुंडली चांगली नाही आहे, लिखाणाची वेळच चुकली आहे, नाटक करू नका. मग काय म्हणाला ग तो? मंगळाच्या मुलीला मंगळ असलेला मुलगा मिळाला की अरिष्ट टळतं तसं होईल म्हणे माझ्या बाबतीत. नाटकाचे ग्रह आणि माझे ग्रह जुळतील. मग बाबांना काही बोलताच नाही आलं. हे बघा, नाहीच ऐकलं ना त्यांनी तर मी माझा सगळा ग्रुप त्याच्या मागे ठेवीन. पूर्ण वेळ त्याच्याबरोबर राहीन. शेवटी माझंही हे घर आहे. मी नाटकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल करीन. सई, तुला तर वचन देतो, अविनाशला मी एकटं पाडणार नाही. काय वेळ आली रे आपल्यावर? एवढी हवालदिल होऊ नको साई. विद्याधर मामासाठी पण त्याला खूप वाटतंय. होईल, सगळं ठीक होईल. एकमेकांची समजूत काढण्याव्यतिरिक्त ते काहीही करू शकत नव्हते. समुद्रावर मजेत फिरत असताना वाळूत पाय घसरताना कोणीतरी हाताला धरावं तसा आधार त्या तिघींनाही मणीच्या शब्दामुळे वाटला, एवढं मात्र खरं. मणीची अस्वस्थता मात्र कमी झाली नाही. मणी आणि शुभा गेले तेव्हा संध्याकाळ झाली होती. बऱ्याच दिवसांनी आज संध्याकाळी सई घरी होती. ती म्हणाली, आई, तू आजकाल संध्याकाळी देवापाशी दिवा नाही लावत का? विचारात अंधार कधी पडतो सई समजतच नाही ग. आज लावते. सुमित्राबाईंनी देवापाशी निरंजन लावलं. मंद प्रकाशानं देवघर उजळून निघालं. त्या प्रार्थना करायला लागल्या. घरातली पिढा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी आत येवो, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो. सईला खूप दिवसांनंतर शांत वाटलं. बालगंधर्वांचा तो उतरता काळ होता. अजूनही त्यांची मोहिनी कमी झालेली नव्हती, पण सुवर्ण काळ संपला होता. त्यांचे ते लाडी हावभाव रसिकांच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. संगीत स्वयंवरमधलं दादा ते आलेनाचा लाडिक अभिनय प्रेक्षक विसरूच शकत नव्हते. कशी या त्यजूपदाला म्हणणारी सिंधू नजरेसमोरून हटत नव्हती. आता फक्त आठवणीच राहिल्या होत्या. नाटक मंडळी गावात आली की सणासुदीचे दिवस असल्यासारखं वाटे. घरचं कार्य निघाल्यासारखं रसिक नाटकाला जात. रात्र चालणाऱ्या संगीत नाटकांनी त्याला वेड लावलं होतं. एखाद्या पदाला 2-2 वेळा वन्समोर देऊनसुद्धा कान तृप्त होत नव्हते. तो काळ संपत आला आणि त्याचवेळी भास्कर विश्वनाथ शास्त्रींची संगीत नाटकं एकामागून एक यायला लागली. ते काम करत नसत, पण लिखाणाबरोबर तालीम मास्तरही होते ते. त्यांच्या पदांनी रसिक पुन्हा मंत्रमुग्ध व्हायला लागले. पहाटेपर्यंत चालणारी त्यांची नाटकं आख्यायिका बनल्या. गंधर्वांसारखं शास्त्रींनाही घराघरात मानाचं स्थान मिळायला लागलं. त्यांचा फोटो घरात असणं सुसंस्कृत घराण्याचं लक्षण मानलं जाऊ लागलं. त्यांची नाट्यगीतं वामनराव दामले, राधाबाई जोशी, श्रीपाद अभंग अशा तेव्हा गाजलेल्या गायकांनी गायली होती. त्यांच्या तबकड्या म्हणजे रेकॉर्ड्स आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या CDs आज निघालेल्या आहेत. ती नाट्यगीतं आकाशवाणीवर नेहमीच लावली जातात. साधे सोपे लाडिक शब्द आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल रसिकांच्या कानात रुंजी घालायला लागली. त्यांच्या नाटकातही प्रेक्षक रंगून जात.
ऐतिहासिक किंवा पौराणिक विषय, पल्लेदार स्वगत, प्रथमदर्शनी होणारं प्रेम, खलनायकाच्या खुनशी चाली, प्रेमात होणारे गैरसमज, खलनायकाचा होणारा पराभव आणि दूर होणारे गैरसमज, यात शास्त्री असे काही रंग भरत की प्रेक्षक भान हरपून बघतच बसत. सुरुवातीला खलनायकाचा उद्धार करत, नंतर त्याचा पराभव झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट करीत. त्यांच्या नवीन नाटकाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत. त्यांच्या संगीत श्रावणधारा नाटकातली पदं ऐकताना नाट्यगृहाबाहेर पाऊस पडत असल्याचा भास होत असे, तर संगीत युद्धज नाटकातल्या पदांनी प्रेक्षकांना नकळत स्फुरण चढत असे. त्या नाटकातले संवाद अप्रत्यक्षरित्या लोकांना देशप्रेमाचे धडे देत असे, स्वातंत्र्य लढ्यासाठी उद्युक्त करत असे. आता पूर्वीसारखी 5 अंकी नाटकं होत नसत, पण त्यांचं 3 अंकात रूपांतर केलं होतं तरीही त्यांची गोडी अवीट होती. दिवाळी पहाट किंवा अन्य कारणांनी त्या नाटकातले प्रसंग आणि गाणी बसवली जात, ती सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतात. काही वृद्ध मंडळी त्या काळात रमून जाताना आठवणी सांगतात. गावात नाटक मंडळी आली की उत्साहाचं वातावरण तयार व्हायचं. रात्री नाटकाला जायचं आणि सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी गुपचूप जाऊन बघायचं स्त्री पार्ट करणारे कलावंत कसे दिसतात ते. आम्ही घुटमळत राहायचो तिथे, पण भास्कर शास्त्री दिसले की आम्ही पळत सुटायचो. त्यांच्या त्या भेदक डोळ्यांची खूप भीती वाटायची. हा भारदस्त मिशावाला भेदक डोळ्याचा नाटककार इतक्या नाजूक प्रेमभावनेची लाघवी गाणी कशी काय लिहू शकतो, त्याचंच आश्चर्य वाटायचं. ती मंडळी जणू त्या काळात गेलेली असत. यशाच्या आणि प्रसिद्धीच्या अत्युच्च टोकावर गेलेल्या शास्त्रींना मात्र अचानक अपयशाची दरी पाहावी लागली. त्यांचे शेवटचे दिवस अत्यंत वाईट परिस्थितीत गेले. अमानवी विनवणी या त्यांच्या शेवटच्या नाटकानं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. दुर्दैवाची किनार लाभलेला हा प्रतिभावंत नाटककार सगळ्यांच्या हळहळण्याचा विषय झाला. त्याचं नाव घेण्याचीही भीती वाटायला लागली. त्यांचा फोटो घरात असेल तर काहीतरी अघटित घडेल असं वाटायला लागलं. फोटो पाहिला तरी अपशकुन होईल असं वाटायला लागलं. सगळ्यांच्या मनातनं ते उतरले. या गोष्टीलाही काळ लोटला, पण विहिरीतल्या रहाटगाडग्यासारख्या त्या आठवणींच्या घागरी पुन्हा पुन्हा वर वर येत राहिल्या. वर्तमानपत्राच्या विशेषांकात किंवा दिवाळी अंकात भास्कर विश्वनाथ शास्त्री या दुर्दैवी नाटककाराच्या दुःखद आठवणींना उजाळा मिळत राहिला. शास्त्री एकामागून एक संगीत नाटकं लिहित राहिले. प्रेक्षक त्यांना भरभरून प्रतिसाद देत राहिले, पण तळपणाऱ्या सूर्याला ग्रहण लागल्यासारखं झालं ते सत्यवृत्तांत नावाच्या प्रचंड खप असणाऱ्या वृत्तपत्रात छापल्या गेलेल्या लेखामुळे. त्या लेखात म्हटलं होतं, भास्कर शास्त्री एकाच प्रकारची नाटकं लिहितात. ऐतिहासिक वा पौराणिक कथा घेऊन तीच चाकोरीबद्ध मांडणी, तसाच संघर्ष, तसाच शेवट. त्यांना स्वतंत्र प्रतिभा नाही. परदेशात आणि भारतातही वेगवेगळ्या प्रांतात नाटकावर वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत. सामाजिक समस्या, ज्वलंत विषयावर नाटकं लिहितायत, ती येत आहेत. शास्त्री मात्र त्याच मळलेल्या वाटेवर बैलाच्या तेल घाण्याप्रमाणे एकाच वर्तुळात फिरतायत. परिघाबाहेर ते येऊच शकत नाही. या घणाघाती टीकेमुळे शास्त्री सैरभैर झाले, अस्वस्थ झाले. मखमली गालिच्यावर बसलेला असताना खसकन कोणीतरी तो ओढून घ्यावा असं त्यांना वाटलं. आपण घाण्याभोवती फिरणारे बैल आहोत, आपल्याला स्वतंत्र प्रतिभा नाही, हे वाचून ते प्रचंड दुखावले. ती वाक्य त्यांच्या काळजात असंख्य सुयांसारखी घुसू लागली. आपली वाढती प्रसिद्धी सहन न झाल्यामुळे कुणी सामान्य समकालीन नाटककारानं तो लेख लिहिला असेल अशी शंकासुद्धा त्यांना आली नाही, इतके ते अस्वस्थ झाले होते. आता आपण प्रेक्षकांच्या नजरेतून उतरू अशीच त्यांना धास्ती वाटायला लागली. ही गोष्ट त्यांनी इतकी मनाला लावून घेतली की काही दिवस ते घरातनं बाहेर पडले सुद्धा नाहीत. त्याचवेळी नेमके गंगाधर ओक त्यांना भेटायला आले. त्यांच्या पाया पडले, म्हणाले, आपण माझं दैवत आहात. गंगाधर ओक शास्त्रींचे निस्सीम भक्त होते. शास्त्रींचं प्रत्येक नाटक त्यांनी जमेल तितक्या वेळा पाहिलं होतं.
त्यांच्या नाटकातले अनेक पदं, अनेक संवाद त्यांना तोंडपाठ होते. तळ कोकणात लांबवर कुठेतरी त्यांचं घर होतं. अनेक वेळा त्यांनी शास्त्रींना आग्रह केला होता, एकदा तरी माझ्या घराला आपली पायधूळ लागू द्या, जीवन सार्थक होईल. पण शास्त्री कधीच कोणाकडे जात नसत. आताही त्यांनी खूप आग्रह केला, त्यांना तो मोडवेना. पत्नी वसुमती पण म्हणाली, अहो या जाऊन 2 दिवस, जिव्हारी लागलेल्या जखमेवर फुंकर मारली जाईल, दुःख विसराल, डोक्यातले तेच ते विचार थांबतील. कधी नव्हे ते शास्त्री त्यांच्या घरी जायला तयार झाले. ओकांना आभाळा एवढा आनंद झाला. कोकणातल्या आतल्या बाजूला समुद्राच्या जवळच घनदाट वृक्षांच्या मध्यात गंगाधर ओकांची दुमजली माडी लपलेली होती. आसपास फारशी वस्ती नव्हती. घराकडे जायला लाल मातीची छोटीशी पायवाट होती. खूप जुनं दगडी आणि लाकडी बांधकाम होतं. भर उन्हाळ्यात आश्चर्य वाटावं इतका गारवा होता. गेल्या गेल्यात शास्त्रींना खूप बरं वाटलं. घरात जुना ग्रामोफोन होता. गाण्याच्या अनेक रेकॉर्ड्स होत्या. अनेक नाटककारांमध्ये शास्त्रींचा फोटोसुद्धा होता. शास्त्री खुश झाले. गंगाधर पंतांची पत्नी आजारी होती, पण तिला शास्त्रींना बघून धन्य वाटलं. त्याही परिस्थितीत तिने मनापासून सरबराई केली. सुग्रास जेवणानं शास्त्री मनोमन सुखावले. बऱ्याच रात्रीपर्यंत दोघं गप्पा मारत होते. विषय अर्थात नाटकाचाच. गंगाधर ओकांनी शास्त्रींच्या नाटकातले काही संवाद म्हणून दाखवले, तेव्हा चाहते कलावंतावर किती प्रेम करतात ते त्यांना समजलं. रात्र बरीच झाल्यावर ओकांनी शास्त्रींना झोपण्यासाठी माडीवर नेलं. माडी वापरात नव्हती. वर जाताना लाकडी जिनासुद्धा कर्र कर्र वाजत होता. वर जाताच त्यांना एक मोठा शिसवी पलंग आणि भिंतीवर एक रवळनाथाची आणि एक मण्यानं भरलेल्या रांगणाऱ्या बाळाची आणि एका भारदस्त दिसणाऱ्या पुरुषाची अत्यंत जुनाट तसबीर दिसली. ती पाहताच गंगाधर ओक म्हणाले, शास्त्रीजी, ही फार पूर्वी गाजलेल्या एका नाट्य कलावंत लेखकाची हवेली होती. कोकणात दशावतार, रामलीला असे खेळ ते करत. मोठ्या हौसेनी आणि कल्पकतेनं बांधलेली. काही कारणानं दैन्यावस्था आल्यानं त्यानं ज्याला विकली त्याने मला कवडीमोल भावानं विकली. तो सुद्धा अडचणीत आलेला होता. हा वरचा भाग आम्ही उघडत सुद्धा नाही. इथल्या सामानाला सुद्धा हात लावलेला नाही आम्ही. तुम्ही येणार म्हणून माडी स्वच्छ करून घेतली. ही तिसरी तसबीर आहे ना, ती बहुतेक त्या कलावंताची असावी. पण खरं सांगू का शास्त्रीजी, मला भीती वाटते वरच्या मजल्यावर यायची. का कोणास ठाऊक. पण हा कोण नाट्य कलावंत होता? तो कधी कधी माझ्या स्वप्नात येतो बघा. रोखून बघत काहीतरी सांगायचं आहे त्याला असं वाटतं. कदाचित त्याचा फोटो तसा आहे म्हणून वाटत असेल, किंवा माझ्या मनाचे खेळ असतील. त्याचीही इच्छा असावी तुमच्यासारखा नाटककार त्याच्या घरी यावा म्हणून. नाहीतर तुम्ही कशाला आला असतात ना माझ्यासारख्या गरिबाकडे. आता माझ्याही मनाला शांती लाभेल. कदाचित त्याचीच इच्छा मी पूर्ण करत असेन. बरं, आता तुम्ही विश्रांती घ्या, मी खाली जातो. असं म्हणून गंगाधर ओक टेबलावर पाण्याची लोटी ठेवून घाईघाईने खाली निघून गेले. ओकांचं हे वागणं शास्त्रींना थोडं वेगळं वाटलं, पण त्यांनी तिकडे फारसं लक्ष नाही दिलं. शास्त्री खूप दिवसांनंतर आनंदी मूडमध्ये होते. समोर दिसणारी खिडकी त्यांनी उघडली. ती सुद्धा उघडताना कर्र कर्र आवाज करत उघडली आणि अनपेक्षित प्रचंड गार वारा आत आला. इतका की ते शहारले. लांबवर अथांग पसरलेला फेसाळता समुद्र दिसत होता. त्याची गाज त्यांना एखाद्या नाट्यसंगीतासारखीच वाटली. आसपासच्या वातावरणामुळे आणि ओकांच्या आदरातिथ्यानं शास्त्री भारावले होते. ते खिडकीतून बघत राहिले. समुद्रावर उंच आकाशात पौर्णिमेचा पूर्णचंद्र आसमंत प्रकाशमान करत होता. त्या प्रकाशात हालचाल करणाऱ्या माडाच्या झाडांच्या फांद्या आणि त्यांची खाली हलणारी सावली जणू आपल्याला नमस्कार करतायत असं त्यांना वाटलं.
खिडकी तशीच उघडी ठेवून ते पलंगा शेजारच्या शिसवी आराम खुर्चीवर बसले. खरोखर त्या कलावंताच्या सौंदर्य दृष्टीला दाद द्यायला हवी. किती छान जागा निवडली होती. गावापासनं दूर एकांतात असल्यानं कदाचित विकताना किंमत आली नसेल, पण सागवान आणि शिसवाचा भरपूर वापर केलेला दिसत होता. त्यांचं लक्ष त्या कलावंताच्या तसबिरीकडे गेलं. त्यांना तो थोडा हसतोय असा भास झाला. जणू दोन नाट्यवेडे खूप दिवसांनी भेटत होते. एकाएकी त्यांना गंगाधर ओकांच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. त्यांना वर येण्याची भीती का वाटत असावी? तो कलावंत त्यांच्या खरंच स्वप्नात येऊन काही सांगू इच्छित असेल का? ओकांना अजून काही बोलायचं असेल का? ते नंतर घाईघाईनं खाली का गेले असतील? पण शास्त्रींनी ते विचार सोडून दिले, कारण ते खूप चांगल्या मूडमध्ये होते. अशा निसर्ग सौंदर्यात ते कधीही आलेले नव्हते. वरच्या शेल्फवर बरीच पुस्तकं अस्ताव्यस्त पडलेली दिसत होती. शास्त्रींनी उभं राहून हाताला येईल ते ओढलं. ती एक रोजनीशी होती, बहुधा त्या अनामिक कलावंताची. अक्षर मात्र खूप सुरेख वळणदार होतं. त्यांनी काही टिपणं काढलेली असावीत. शास्त्रींना राहावे ना. त्यांनी एक पान उघडलं. काही वाक्य लिहून त्यावर ओळी मारलेल्या होत्या, काही खुणा केल्या होत्या, काही वाक्यांवर लाल शाईनं गोल केले होते. शास्त्री वाचतच गेले. मृत्यूनंतर सप्तकोशातनं जावं लागणं. सप्तकोशातून मुक्ती हवी तर वासना नकोत. सूड बुद्धी तर नकोच नको. वासनामय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश गळून जायला हवेत. शास्त्रींना काहीतरी विचित्र वाटायला लागलं. 2-4 पानं उलटून पुन्हा वाचायला लागले. सैतानाला मृत्यू नाही. त्याला ओळखलं तरच तो हल्ला करू शकतो. तो स्वतःहून तुमच्याकडे येत नाही, तुम्ही त्याच्याकडे जाता. सगळे आत्मेच दुष्ट नसतात. आत्म्यांना आवाहन नको. नायकाला जाणीव होत नाही, पण त्याची प्रिया त्याच्या कह्यात जायला लागते. शास्त्री घाबरले. असले मुद्दे कशासाठी काढले असतील? कुठे मिळाले असतील हे? काही अनुभव तर नसतील? हे काहीतरी विचित्र आहे एवढं नक्की. ते चक्रावले. एकदा त्या रोजनिशीकडे आणि एकदा त्या कलावंताच्या फोटोकडे बघायला लागले. हे सारं पूर्वनियोजित तर नसेल, विधात्यानं घडवलेलं? त्यांच्यातला लेखक जागा झाला. अरे, हा नाटकाचा प्लॉट आहे. नक्कीच आपण नाटक लिहू शकतो यावर. अशा शक्तीवर जी कायम जिवंत असते, तुमचा जोपर्यंत तिच्यावर विश्वास नाही तोपर्यंत ती तुम्हाला हात लावू शकत नाही. मात्र विश्वास बसला तर ती तुमच्यावर हल्लाही करू शकते आणि अभयही देऊ शकते. जबरदस्त कथानक. शास्त्री शहारले. ही वाक्य कुणीतरी पुन्हा पुन्हा ऐकवतंय असा भास त्यांना व्हायला लागला. त्याचवेळी त्यांना आठवली ती जिव्हारी लागलेली टीका. शास्त्री एकाच प्रकारची नाटकं लिहितात, ऐतिहासिक नाही तर पौराणिक कुबड्या घेऊन. त्यांना स्वतंत्र प्रतिभा नाही. त्याच क्षणी त्यांनी ठरवलं या मुद्द्यावर आधारितच नाटक लिहायचं. रहस्यमय, गूढ, सरसरून अंगावर काटा आणणार. आता कळेल भास्कर विश्वनाथ शास्त्री काय आहे ते. त्यांनी रोजनिशी जागेवर ठेवून दिली. ते पलंगावर पडले. आपोआप कथानक जणू कुणी सांगतंय असं सुचायला लागलं. कधीतरी मध्यरात्री त्यांना झोप लागली. झोपेतच त्यांना पात्र दिसू लागली. पहाटेच त्यांना जाग आली. खिडकीतून गार वारं येत होतं.
समुद्राची भरती चालू झाली होती. ते खाली आले, आवरून पडवीत आले. छाती मोकळ्या हवेने भरून घेतली. गंगाधरपंतांनी चहा आणला. चहा घेता दोघेजण समुद्रावर फिरायला गेले. गंगाधरपंत, नशीबवान आहात, निसर्ग सानिध्यात राहताय. तुमच्या पायधुळीनं घर पवित्र झालं. तुम्ही खूप मोठे आहात. रात्री बोललो ते मनावर घेऊ नका, सगळे मनाचे खेळ असतात. बायकोची तब्येत बिघडल्यापासून नाही नाही ते विचार येतात. ती म्हणते या घराचा दोष आहे. आता दुपारी आराम करा, संध्याकाळी काय करायचं? अमानवी विनवणी. भास्कर शास्त्री तंद्रीतच बोलले. त्यांना नाटकाचं नाव सुचलं होतं. ते स्वतःशी हसले. गंगाधर गडबडले, त्यांना काही कळेना. काय काय म्हणालात? नाही, काही नाही, निघायचं म्हणतोय. ओकांच्या बोलण्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. अहो, इतक्यात राहणार होतात ना 2 दिवस? काही कमी पडलं का माझ्याकडनं? काहीतरी बडबड करत राहिलो ना मी? नाही नाही, उलट जास्तच दिलं आहे तुम्ही मला. अहो, एका दिवसातच महिनाभराची ऊर्जा दिली आहे तुम्ही मला. आता मला जाऊ द्या, अचानक एक काम आठवलं आहे. परत येईन मी असाच कधीतरी. ही कलावंत मंडळी कधी कशी वागतील काही सांगता येत नाही. गंगाधर ओक मनाशी बोलत हसले आणि जड अंतःकरणानं त्यांना निरोप दिला. त्यांना असं अचानक आलेलं बघून वसुमतीनं त्यांच्या पत्नीनं विचारलं, अहो, आवडलं नाही का ओकांचं घर? थांबणार होतात ना? शास्त्री काहीच बोलले नाहीत. आल्या आल्या आवरून ते त्यांच्या खोलीत गेले. लाकडी डेस्क ओढलं, खणातनं कागद काढले. शाईची दौत उजव्या बाजूच्या लाकडी खोबणीत ठेवली. लिहायला नवीन लाकडी टाक काढला, त्याला नवी लांब राणीछाप निब लावली आणि लिहायला सुरुवात केली. नाटकाचा आराखडा ओकांच्या माडीवर रात्रीच तयार झाला होता. प्रसंगामागून प्रसंग झरझर उतरायला लागले. अंगावर काटा आणणारं भयनाट्य त्यांच्या हातून लिहिलं जात होतं. उगाचच घाम आल्यासारखं त्यांना वाटत होतं. शांततेत टाकाचा कुरू कुरू आवाज येत होता तेवढाच. एवढ्या वेगानं कधी आपण लिहिलं नव्हतं याची त्यांना जाणीव झाली. कदाचित संगीत नाटक लिहिताना मनाची अवस्था वेगळी असेल म्हणून ते लिखाण निवांतपणे होत असेल असंही त्यांना वाटलं. आपण असंही लिहू शकतो याचं त्यांनाच आश्चर्य वाटलं. स्वतःच्याच प्रतिभेवर खुश होत ते लिहित राहिले. आता दाखवतो त्या सत्यवृत्तांतवाल्याला माझी प्रतिभा. ते मनाशीच बोलत होते. श्रोते हो, हा होता सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.